हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे, ज्यामध्ये युनिट आपण स्टार्ट केलेलं आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि याचा टॉपिक आहे ट्रेडिशनल ट्रेड थिअरीज, पारंपरिक व्यापार सिद्धांत. जे खूप इम्पॉर्टंट असे व्यापार सिद्धांत आहेत ते आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या सूचनांसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी. जसं की मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला आठवण करून देते, आपली टार्गेटेड डेट आहे जी येणार एक्झामसाठी 2024 साठी ती आहे 7 एप्रिल. सो या एक्झामला टार्गेट करत पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यास करून मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यास करून नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स जो तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. पेपर 2 अँड पेपर 1 येणाऱ्या एक्झाममध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी हा कोर्स युजफुल ठरणार आहे. या पूर्ण कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज, म्हणजे पेपर 1 पेपर 2 20% डिस्काउंट आम्ही त्याच्यावरती प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. आणि या कोर्सला जॉईन होण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि या ॲपमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. सो अशा पद्धतीने इझिली तुम्ही तिकडे कोर्सला जॉईन होऊ शकता आणि आपल्या प्रिपरेशनला बूस्ट करू शकता येणाऱ्या एक्झामसाठी. सुरू करूया सेशनला. लास्ट सेशनमध्ये आपण बघितली होती ॲडव्हान्टेज थेअरी. आता आपल्याला बघायची आहे कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थेअरी, म्हणजे लास्टमध्ये ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरी बघितली होती. आता आपण बघतो आहोत कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थेअरी. डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट अँड कंपॅरेटिव्ह. आता ॲब्सोल्यूट तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली होती. ज्यांचं मिस झालेलं आहे त्यांनी परत एकदा बघून घ्या. मी या व्हिडिओच्या लिंकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक प्रोव्हाइड करते आहे, जेणेकरून तुमची लिंक स्टडीची राहावी यासाठी. तर ॲब्सोल्यूट मध्ये काय होतं की दोन देश दोन प्रोडक्टचं उत्पादन करत आहेत, तर त्यामध्ये कोणत्या देशाने कुठल्या गोष्टीचं उत्पादन करायचं हे ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरी मध्ये होतं. आता कंपॅरेटिव्ह मध्ये काय असणार आहे? ॲब्सोल्यूट इज अ ॲबिलिटी टू प्रोड्यूस मोर अमाउंट ऑफ गुड्स युजिंग लेसर क्वांटिटी ऑफ इनपुट. आता इथे काय म्हटलेलं आहे ॲब्सोल्यूट थेअरीमध्ये गुड प्रोडक्ट अमाउंटची आहे, ज्यामध्ये प्रोडक्ट जास्त प्रमाणात प्रोड्यूस केले जात आहेत ज्या कंट्रीमध्ये, त्या कंट्रीमध्ये तुम्हाला प्रोडक्शन त्या वस्तूचं त्या गुडचं घ्यायचं आहे युजिंग लेसर क्वांटिटीज ऑफ इनपुट. इनपुट कमी लागले पाहिजेत त्याच्यामध्ये कम्पेअर टू अदर कंट्रीज. जी दुसरी कंट्री आहे त्याच्यापेक्षा जर तुमच्याकडे प्रोडक्ट जास्त होत असतील पण कमी इनपुट टाकून, तर तुम्ही तिथे ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरीनुसार तिथे ट्रेड करू शकता त्या ह्याचं. ओके. आता कंपॅरेटिव्ह मध्ये काय म्हणतं, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज इज ॲबिलिटी टू प्रोड्यूस गुड्स ॲट लोअर अपॉर्च्युनिटी कॉस्ट. काय सांगितलेलं आपल्याला इथे कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थेअरीमध्ये की जे प्रोडक्ट्स आहेत, गुड्स आहेत, ते तुम्ही कमी अपॉर्च्युनिटी कॉस्ट मध्ये देखील बनवू शकता कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थेअरीमध्ये. ओके. आता इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की आउटपुट पर वर्कर आणि अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्ट किती येते ते दाखवलेलं आहे. कंट्रीज दिलेल्या आहेत, कार्स आणि ऍपलचं प्रोडक्शन दिलेलं आहे. US मध्ये 5 कार्स होतात आणि 1 ऍपल होतं. तर इंडियामध्ये 2 कार होतात आणि ऍपल्स 8 होतात. अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय येणार आहे दोन्हीची? 5 1 0.20, ऍपल्स 5 1 इज इक्वल टू 5. ओके. ऍपल्सचं इथे अपॉर्च्युनिटी कॉस्ट 5 येणार आहे आणि कारची काय येणार आहे 0.20. आणि खाली काय येणार आहे इंडियामध्ये 8 डिवाइडेड बाय 2 4 आणि 2 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू 0.24. म्हणजे याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट US मध्ये कशाला आहे, तर इथे आपल्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट जी आहे ती इकडे जास्त आहे आणि इकडे कमी आहे. तर ह्या दोन्हीमध्ये कसं कंपॅरिझन करायचं? इन दिस केस US शुड एक्सपोर्ट्स कार. आता इथे काय म्हटलेलं आहे त्यांना, अपॉर्च्युनिटी कॉस्ट जो आहे तो US ला इथे कमी आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, कार एक्सपोर्ट्स करावं लागतील US ला. आणि इकडे काय आहे, ऍपल्सला आहे इंडियामध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट. तर मग आपल्याला ऍपल्सचं आपण एक्सपोर्ट करू शकतो. lower OC opportunity cost compared to India. Okay, and India should export apples as it has a lower OC in production of apple. Circle the lowest figure going vertically. Okay, इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, OC म्हणजे opportunity cost. US ला कार्स मध्ये opportunity cost आहे आणि इकडे इंडियामध्ये ऍपल्सला आहे. मग ज्याच्यामध्ये opportunity cost आपल्याला आहे त्याच्यामध्ये आपण आपलं प्रोडक्शन करू शकतो.
आणि त्याचा एक्सपोर्ट करू शकतो. काय करू शकतो? एक्सपोर्ट करू शकतो. ठीक आहे. आता इथे कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी 1817 डेव्हिड रिकार्डो. स्पेशल केस, इथे स्पेशल केस जर असेल तर काय होऊ शकतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके. इन दिस केस, आता कुठल्या केसमध्ये? स्पेशल केसमध्ये. USA has absolute advantage in textile production. इथे प्रोडक्शन आहे. Absolute advantage मध्ये काय म्हटलेलं आहे? टेक्सटाईल प्रोडक्शन करतो आहे USA. As 5-4. And similarly, USA has absolute advantage in laptop production also. म्हणजे दोन्हीमध्ये absolute advantage USA ला आहे. टेक्सटाईल मध्ये सुद्धा आणि लॅपटॉप मध्ये सुद्धा. Thus, USA has absolute advantage in both the goods. Then, should it not trade with India? जर ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज टेक्सटाईल मध्ये पण USA लाच आहे आणि लॅपटॉप मध्ये पण USA ला आहे, तर मग इंडियाने ट्रेड करायचंच नाही का? किंवा इंडियाशी ट्रेड करायचंच नाही का? असं आहे का? नाही. दिस इज पर द ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज. हे ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज नुसार असं होऊ शकतं. पण मग काय करायचं आपल्याला? कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी मध्ये ते आपल्याला सांगितलेलं आहे किंवा क्लिअर केलेलं आहे. बट ऍज पर कॅट म्हणजे कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी, USA हॅज लोअर OC. USA ला कमी अपॉर्च्युनिटी कॉस्ट इन प्रोडक्शन लॅपटॉप्स कम्पेअर टू इंडिया. इंडियाला कम्पेअर करून जर OC बघितला, लोअर OC, तर त्याला कशामध्ये? लॅपटॉपच्या प्रोडक्शन मध्ये कमी OC आहे. नॉट की टेक्सटाईल मध्ये, लॅपटॉपच्या याच्यामध्ये. ओके. इंडियाचा किती आहे? 0.41 आणि ह्याचा USA चा 4 आहे. Sorry, 4 opportunity cost. And India has lower OC in textile compared to USA. USA ला कम्पेअर केलं तर टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये USA पेक्षा इंडियाला OC लोअर आहे. So USA should focus only on laptops production and India should focus only on textile production. म्हणजे कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी मध्ये काय सांगितलंय? ऍडव्हान्टेज थेअरी मध्ये काय सांगितलं की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्शन चांगलं होत आहे कमी इनपुट मध्ये, तर त्याने त्या कंट्रीने त्या वस्तूचं प्रोडक्शन करावा आणि ट्रेड करावा, एक्सपोर्ट करावा. पण कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी मध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या कंपॅरिझन केल्यावर ज्या दोन कंट्रीमध्ये, ज्या कंट्रीला ज्या प्रोडक्शन मध्ये फायदा आहे, अपॉर्च्युनिटी कॉस्ट लोअर आहे, त्या वस्तूचं प्रोडक्शन करायचं आणि एक्सपोर्ट करायचं. USA आणि इंडियाचं उदाहरण दिलं लॅपटॉप्स आणि टेक्सटाईल मध्ये. इंडियाचं अपॉर्च्युनिटी कॉस्ट लोअर आहे टेक्सटाईल मध्ये आणि USAचं आहे लॅपटॉपच्या प्रोडक्शन मध्ये. मग त्यांनी काय करायचं? USAने लॅपटॉपचं प्रोडक्शन करायचं आणि इंडियाने टेक्सटाईलचं करायचं आणि दोघांनी ट्रेड करायचा. ट्रेड होण्यासाठी काहीतरी तोडगा काढावा लागेल की नाही, यासाठी ही कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी 1817 मध्ये डेव्हिड रिकार्डोनी मांडली. ओके. आता कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी मध्ये म्हणजे 1817 मध्ये मांडलेली डेव्हिड रिकार्डोनी, त्याचे क्रुक्स काय काय आहेत, म्हणजे काय काय त्याच्यामध्ये चढ उतार किंवा ज्या गोष्टी आहेत ज्याला अडथळा येतोय कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरीला, ते काय आहेत? डिफरन्स इन OC इज ड्यू टू द टेक्निकल डिफरन्सेस. आता OC म्हणजे आपला अपॉर्च्युनिटी कॉस्ट जे आहे त्याच्यामध्ये डिफरन्स काय येतो? तर टेक्निकल डिफरन्सेस मुळे हा डिफरन्स येतो आणि हे कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरीमध्ये गृहीत धरलेलं नाहीये किंवा ते धरलेलं नाहीये. लेबर इज होमोजेनस बट ड्यू टू द टेक्नॉलॉजी डिफरन्सेस. लेबर पण कसे लेबर होमोजेनस आहेत, एकसारखे आहेत, पण कशामुळे? ड्यू टू टेक्नॉलॉजी डिफरन्सेस मुळे ते आपण हे थिअरी लागू करू शकत नाही. OC अपॉर्च्युनिटी इज अ लोअर हेक्स्टर-ओलिन सॅम्युएल्सन मॉडेल. OC म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे? लोअर हेक्स्टर-ओलिन सॅम्युएल्सन मॉडेल आहे. 1919, 1933, 1949 एली हेक्स्टर आणि बर्लिन ओहोलिन या दोघांनी जे मांडलेले आहे त्याच्यामध्ये ही OC इज लोअर आहे. ओके. आता आपल्याला बघायचं स्टोरी लाईन ऑफ HO मॉडेल. HO मॉडेल म्हणजे काय? हेक्स्टर-ओलिन मॉडेलचा स्टोरी लाईन काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. इफ लेबर endowment is more labor abundant country, labor is easily available, price of wages is lower, cheap labor and abundant labor. तिथे काय म्हटलेलं आहे? जिथे लेबर अवेलेबल असतात तिथे चीप प्राइस वर काम करणारे देखील लोक असतात सॅलरी वरती. ओके. लेबर कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट इज लोअर कंट्री यूज मोर लेबर इंटेन्सिव्ह. लेबर कॉस्ट आणि प्रोडक्शन कॉस्ट जे लोअर असतात, लोअर कंट्री जे असतात, यूज मोर लेबर, ते काय करतात? श्रम म्हणजे लेबर जास्त यूज करतात. प्रोडक्शन टेक्निक कंट्री विल एक्सपोर्ट दोज गुड्स विच आर प्रोड्यूस्ड बाय लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक. म्हणजे कुठले लोक लेबर इंटेन्सिव्ह प्रोडक्शन टेक्निक्स ज्या आहेत त्या कंट्री ज्याच्यावर चालतात, म्हणजे श्रमावरती चालणाऱ्या ज्या कंट्री आहेत तर त्याच प्रकारचे गुड्स तिथे एक्सपोर्ट करणार आहेत लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक यूज केलेले. म्हणजे
श्रमांची यूज करून जे वस्तू बनवतात, प्रोडक्शन करतात, त्या प्रकारच्याच वस्तू ते एक्सपोर्ट करतात. ओके. सिमिलरली आता इथे काय, त्याचप्रमाणे अ कॅपिटल एंडोमेंट कंट्री, ज्यांच्याकडे भांडवल आहे किंवा मशिनरी आहे, त्या कंट्री काय करतात, त्या कंट्री विल एक्सपोर्ट गुड्स दॅट युजेस कॅपिटल इंटेन्सिव्ह प्रोडक्शन टेक्निक्स. ज्या कंट्री मशिनरीने तयार केलेले प्रोडक्शन वापरतात, ते सुद्धा त्याच कंट्रीना एक्सपोर्ट करणार ज्यांनी मशीननी बनवलेलं प्रोडक्शन आहे. दस आता असं काय म्हणतात, इट इज बेसिकली ड्यू टू एंडाउमेंट ऑफ फॅक्टर्स. हे कशावर असतं, तर फॅक्टर्स यूज होतात त्याच्यावरती असतो, which reduces the cost of production if the abundant factor is intensively utilized. This enables the country to produce the goods at much cheaper cost and hence comparative advantage. आता काय होतं, कॅपिटल मध्ये जे लोक मशिनरी यूज करून वस्तू बनवतात, तिथे कमी खर्च त्यांना लागत असावा किंवा कमी खर्चामध्ये जास्त वस्तूंचं प्रोडक्शन होत असेल, म्हणून मग तिथे काय होतं की तिथे चीपर कॉस्ट मध्ये आपण प्रोडक्शन वस्तू ज्या आहेत, गुड्स जे आहेत ते सेल केले जातात. मग तिथे कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरीचा परत उपयोग होतो किंवा तिथे ती थेअरी वापरली जाते की कंपॅरिझन करून कुठल्या गोष्टीला कुठला खर्च लागलेला आहे, किती खर्च लागलेला आहे, हा तिथे कंपॅरिझन केलं जातं आणि ऍडव्हान्टेज बघून मग एक्सपोर्ट साठी कुठली कंट्री कुठल्या वस्तूचं प्रोडक्शन करायला पाहिजे हे तिथे ठरवलं जातं. तर आता स्टॅपलर-सॅम्युएल्सन थेरम काय सांगतो, हा जो आहे, जसं की आपण बघितलं की ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी किंवा कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी मध्ये दोन कंट्रीमध्ये जे काही व्यापार होतो, ट्रेड होतो, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जास्त फायदा ज्या कंट्रीला आहे त्याने त्या वस्तूचं प्रोडक्शन करायचं आणि एक्सपोर्ट करायचं, आणि ज्याच्यामध्ये फायदा नाहीये ते दुसऱ्या कंट्रीकडून त्याचे इम्पोर्ट करायचा, असा होता. तर स्टॅपलर-सॅम्युएल्सन त्याच्याबद्दल वेगळं मत मांडतो. आता काय मत मांडतो, an increase in the price of good will cause an increase in the price of factor used intensively in that industry and decrease in the price of other factors. जे फॅक्टर आपण आपल्या प्रोडक्शन साठी यूज करतोय त्याचे सुद्धा तिथे प्राइसेस वाढणार आहेत, आपण एखादं गुडचं प्रोडक्शन करत असेल तेव्हा. The Stokely-Samuelson theorem demonstrate how changes in output price affect the price of factors when positive production and zero economic profit are maintained in each industry. आता कुठल्या पण इंडस्ट्रीमध्ये काय करतो, आपण प्रोडक्शन करतो तेव्हा त्या फॅक्टर्सची बरोबर देखील प्राइस वाढत जाते. जसं जसं आपण प्रोडक्शन करत जातो तसं तसं आउटपुट जे आहे त्याच्यावरती देखील त्याचा प्राइसचा फरक पडत जातो. when positive production and zero economic profit are maintained in each industry. कधी होतं, तर जेव्हा पॉझिटिव्ह प्रोडक्शन असते एखाद्या इंडस्ट्रीमध्ये. इट इज युजफुल इन अनालायझिंग द इफेक्ट ऑन फॅक्टरीज इन्कम. हे कधी आपल्याला युजफुल असतं, जेव्हा फॅक्टरी इन्कम फॅक्टरवरती आपण जास्त भर देतो आणि त्याला जास्त अनालाइज करतो त्यावेळेस. आयदर वेन कंट्रीज मूव्ह फ्रॉम autarky or to free trade when its tariffs and other government regulation are imposed within the context of HO model. The Stokely-Samuelson theorem simply suggests that in any particular country, a rise in the relative producer price of the labor-intensive good will make labor better off, capital worse off, and vice versa, provided that some amount of each good is being produced. थोडक्यात काय सांगितलेलं स्टॉकली-सॅम्युएल्सननी, की ज्याच्यामध्ये आपण दोन कंट्रीमध्ये बघितल्या की USA आहे आणि दुसरीकडे इंडिया आहे. इंडियाला आपण टेक्सटाईलचं प्रोडक्शन करायला लावलं जे की लेबर इंटेन्सिव्ह होतं, आणि इकडे USA ला लॅपटॉपचं प्रोडक्शन दिलं जे होतं कॅपिटल इंटेन्सिव्ह, कारण इंडियामध्ये जे आहे ते लेबर जास्त आहेत त्याच्यामुळे, आणि इकडे मशीन जास्त आहेत, कॅपिटल जास्त आहे, त्याच्यामुळे आपण इकडे कॅपिटलवरच्या वस्तूंचं प्रोडक्शन करायला घेतलं. सॅम्युएल्सन काय म्हणतो आहे की स्टॅपलर-सॅम्युएल्सन असं म्हणतात की या दोन्हीमध्ये जर टेक्सटाईल वाल्यांना इंडियावाल्यांना लेबर इंटेन्सिव्हचा फायदा होणार आहे आणि यांना कॅपिटल इंटेन्सिव्हचा फायदा होणार आहे, ना की या दोन्हींना वेगवेगळा फायदा होणार आहे. त्यांच्या गोष्टीमध्ये ज्याच्यामध्ये त्यांना फायदा आहे त्याच्यामध्येच त्याला प्रोडक्शन करायचं आहे असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट 1936. 1936 म्हणजे हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट मध्ये काय मांडलं होतं ते आपल्याला बघायचंय. हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी outcomes the shortcoming of Ricardo's comparative cost theory. रिकार्डोनी जी कंपॅरेटिव्ह कॉस्ट थेअरी मांडली होती, म्हणजेच कंपॅरेटिव्ह दोन कंट्रीमध्ये ज्याच्यामध्ये कॉस्ट अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही जास्त आहे त्या कंट्रीनी त्याचं प्रोडक्शन लोअर आहे त्यांनी
त्याचं प्रोडक्शन करायचं आणि एक्सपोर्ट करायची, ही जी थेअरी होती त्याच्यामध्ये काही आउटकम्स काढले आणि त्याच्यामध्ये नंतर मग ही हार्मलेस अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी आली. Theory and expounds of doctrine of comparative cost in terms of what he calls the substitution curve, what Samuelson terms production possibility curve or transformation curve. हे सगळे जे पॉइंट्स आहेत जे आहेत ते आपल्या कंपॅरेटिव्ह कॉस्ट थेअरीचे आहेत. त्याच्यावरती मग हार्बरनी त्याची वेगळी मतं मांडली. और what learners calls production of indifferent curves. प्रोडक्शन इंडिफरंट कर्व्स म्हणजे काय और प्रोडक्शन फ्रंटियर काय आहे आपण डिटेल मध्ये अजून बघणार आहोत. The opportunity cost theory explains that if country can produce either commodity X or Y, इथे सांगितलेलं आहे की अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रोड्युसर जे आहे वस्तूचे प्रोडक्शन करणारा जो आहे तो कमोडिटी एक्स किंवा वाय चं प्रोडक्शन करू शकतो. द अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ कमोडिटी एक्स इज द अमाउंट ऑफ द अदर कमोडिटी. दुसरी कमोडिटी आहे ही एक कमोडिटी झाली एक्स आणि दुसरी वाय, त्याचे अमाउंट आहे ठरलेले आहे, ह्याची 10 आहे समजा आणि ह्याची पण 10 आहे. That must be given up in order to get one additional unit of commodity X. जर X कमोडिटीची आणखीन एखादी वाढ करायची असेल, ऍडिशनल कमोडिटी आणखीन घ्यायची असेल तर Y चं प्रोडक्शन आपल्याला गिव्ह अप करावं लागेल आणि फक्त X वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. Thus, the exchange ratio between two commodities is expressed in terms of their opportunity cost. तर ह्या दोन्हीचं जे एक्सप्रेस करण्याचा पॉइंट आहे किंवा हे एक्सप्रेस कुठल्या टर्म मध्ये केलं जाऊ शकतं तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट मध्ये. समजलं अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे. The concept of opportunity cost has been illustrated in international trade theory with the production of possibility curve. Production of possibility curve मध्ये ही इंटरनॅशनल ट्रेड थेअरी मध्ये महत्वाची कन्सेप्ट आहे, टर्म आहे. आपल्याला एक्झाम मध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट वरती भरपूर सारे क्वेश्चन्स येतात, त्यामुळे नेमका अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. होपफुली इथे समजलं तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे नेमकं काय. The opportunity cost of anything is meant the sacrifice involved in some other thing which could have been produced instead. Opportunity cost मध्ये काय असतं तर एका कुठल्या तरी कमोडिटीला आपण गिव्ह अप केलेलं असतं, सोडलेलं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये सॅक्रिफाईस इन्व्हॉल्व असतो एका कमोडिटीचा, बरोबर, त्या प्रोडक्शनच्या इन्स्टेंट मध्ये. इन द नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह यूज ऑफ गिवन रिसोर्सेस. Harbler, however, exposed the exchange rate in between two commodities. दोन कमोडिटीज मधला एक्सचेंज रेट जो आहे तो हार्बलर एक्सपोज करतो इन टर्म्स ऑफ अपॉर्च्युनिटी कॉस्ट. कुठल्या टर्म मध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्टच्या टर्म मध्ये. विच मे बी एक्सप्रेस इन फॉर्म ऑफ प्रोडक्शन पॉसिबिलिटी और ट्रान्सफॉर्मेशन कर्व. तर हे जे आहे ट्रान्सफॉर्मेशन कर्व किंवा प्रोडक्शन पॉसिबिलिटी आहे याच्यामधून तो एक्सप्रेस करतो अपॉर्च्युनिटी कॉस्ट थ्रू. ही seeks to derive a country's opportunity cost curve or transformation curve under the assumptions. हे खाली काही अजम्पशन्स आहेत, ही अजम्पशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्या अजम्पशन्सला धरूनच हार्बलर जो आहे तो अपॉर्च्युनिटी कॉस्ट धरून आपल्याला हे जी त्याची थेअरी आहे कॉस्ट अपॉर्च्युनिटी कॉस्टची थेअरी तो मांडतो. आता अजम्पशन्स काय काय आहे ते आपल्याला बघायचे. देयर इज अ परफेक्ट कॉम्पिटिशन इन फॅक्टर कमोडिटी मार्केट. कमोडिटी मार्केट आणि फॅक्टर मध्ये कॉम्पिटिशन परफेक्ट प्रकारची आहे. प्राइस मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फॉर एव्हरी कमोडिटी. इथे मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रत्येक कमोडिटीसाठी आहे प्राइस. फॅक्टर प्राइस काय आहे मार्जिनल प्रोडक्ट ऑफ द फॅक्टर. मार्जिनल प्रोडक्ट ऑफ द फॅक्टर साठी फॅक्टर प्राइस आहे. देयर इज अ कंडिशन ऑफ फुल एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम. आता ही अजून एक कंडिशन आहे कुठली तर फुल एम्प्लॉयमेंट आहे, सगळ्यांना पूर्ण रोजगार इथे आहे असं म्हटलेलं आहे. सप्लाय फॅक्टर इज फिक्स. इथे सप्लाय फॅक्टर्स जे आहेत त्याचा सप्लाय सुद्धा फिक्स्ड आहे, म्हणजे एकाच प्रमाणात जातो आहे किंवा नेहमी न बदलणार आहे असं इथे धरलेलं आहे. तर हे फॅक्टर्स कुठले असणार आहेत आपले लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर हे सगळे असणार आहेत त्याच्यामध्ये. गिवन द टेक्नॉलॉजी गुड्स फ्रॉम गिवन रिसोर्सेस आर प्रोड्यूस मोस्ट इफिशियंटली. टेक्नॉलॉजी सुद्धा त्याच्यामध्ये जी वापरली आहे आपण गुड्स साठी प्रोडक्शन करण्यासाठी ते सुद्धा चांगले आहेत. अशा प्रकारचे काही अजम्पशन्स आहेत जे कधी म्हणजे अजम्पशन्स आहेत पण काही वेळेला ही सगळीच अजम्पशन्स खरे असतील असं होत नाही. त्यामुळे ही जी थेअरी आहे हार्बलेस अपॉर्च्युनिटी कॉस्टची थेअरी ती देखील तिथं या कंडिशन मध्येच लागू होते, प्रत्येक कंडिशन मध्ये लागू होत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं आजच्या सेशन मध्ये. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय, हार्बलेस अपॉर्च्युनिटी कॉस्ट, कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी तर आपण लास्ट लेक्चर मध्ये केली आणि हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते आज आपण कव्हर केलेले आहेत. तर काय काय बघितलं आपण सुरुवातीला. ऍब्सोल्यूट
ऍब्सोल्यूट लास्ट लेक्चर मध्ये बघितली, पण याच्यामध्ये आणि कंपॅरेटिव्ह मध्ये दोन्ही मध्ये डिफरन्स बघितला आपण. काय बघितला? डिफरन्स, बरोबर, सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर काय बघितलं मग आपण? HO मॉडेल कुठून स्टार्ट झालं, त्याच्यानंतर बघितलं की स्टॅपलर सॅम्युएल्सन मॉडेल बघितलं, स्टॅपलर सॅम्युएल्सन मॉडेल. त्याच्यानंतर लास्ट वाला बघितलं आपण हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट, ओके, OC. आणि त्याच्यानंतर दुसरा पॉइंट बघितला की अपॉर्च्युनिटी कॉस्ट नेमकं काय आहे. त्याच्यानंतर ह्या थेरीचे अझम्पशन्स काय काय आहेत आपण बघितले हार्बलरच्या. ओके, हे सगळे पॉइंट्स आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला इंटरनॅशनल ट्रेड मधल्या नेक्स्ट टॉपिक वरती डिस्कशन करायचं आहे. आजच्या सेशन साठी धन्यवाद.